नमस्कार, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळी आम्ही चाललो आहेत कुठं, तर आम्ही चाललो होतो तर आमच्या गावाला. रात्रीचे 11:30 वाजले होते. 11:30 पावणे 12 झाले ते जायला. ते लोक होते, थोडेसे जागे होते, सगळे बाकी झोपले होते. रस्त्याने 1-2 जणच दिसले, थोडेच लोक दिसले. आणि हे मेडिकल आहे ना, रात्री 1 वाजेपर्यंत उघडं असतं बघा. 12:30-1 वाजेपर्यंत कधी पण जा तुम्ही, हे मेडिकल उघडं असतं. आम्ही पहाटे येऊन पोहोचलो होतो 6 वाजता. 5:30-6 झालते. आलो होतो आणि अंधार होता म्हणून तसंच झोपलो होतं. अजून पिऊन ते तर झोपलेलेच होते. तर बी सकाळचं झाडून ते काढलं. मी उठले होते लवकर. आणि बघा सगळं काम आधी असतं, खिडकी उघडून घ्यायची आमची. हे काम झाडून वगैरे सगळं झालं होतं. चहा केला मी सगळं. चहा स्वयंपाक ते झाला. स्वयंपाक पण लगेच करून घेतला. आणि मग भांडे होते, भांडे ते ठेवली साईडला. भांडे लावून घेतले. म्हटलं भांडे लावून ते करून आता भांडे घासून घ्यावा. स्वयंपाक तर झालेला आहे सगळा. आंघोळ ती बाकी होती माझी, अजून आंघोळ करायची होती पिहूची माझी. बाहेर थोडा पाऊस येत होता ना, त्याच्यामुळं थांबलो होते. तो एवढा नव्हता पण थोडं थोडं येत होता. पण तोपर्यंत म्हटलं घरातलीच कामं आवरून घ्यावात पटकनी. मग एकदा बाहेर गेले की कपडे ते धुता येईल, आंघोळ वगैरे करता येईल. त्याच्यामुळे मी काय केलं, भांडे ते घासून घेतले. किचन वाटा वगैरे आतले घरातलं साफ केलं. फरशी बिरशी पुसली, घरातली जेवढी खराब झाली तेवढीच, बाकीची नंतर पुसली. पिहूला तर मोकळं वातावरण भेटलं आहे. तिला किती खेळावं किती नाही होतं. हे बघा, किचन माझं स्वच्छ झालं आहे. सगळं साईडला ठेवून दिलं. आणि गॅसवरती मी काय केलं, दूध तापाय ठेवलं. कमी गॅसवर दूध तापाय ठेवलं. म्हणलं बाहेर जाऊ तर आपल्याला कमी गॅसवर दूध तापण. भाकरी करायला चालू केलं आहे. इकडं कुकर लावले, भात 2 डब्यात भात लावला आहे आणि भाकरी करून घेते. आताशी पहिलीच भाकर तापायची चालू आहे. चला, बाजरीच्या भाकरी करायच्या. तेव्हा बाजरीचं चला, तर मी भाकरी करून घेते, मग बोलते. पिऊ कशी केक खाते बघा. काल आयुष आणि पप्पूची ॲनिव्हर्सरी होती. केक कट केला होता. त्यांनी काय केक कट केला नाही, पोरांनीच कट केला. आणि राहिला होता शिल्लक, तो तसाच ठेवला, फ्रीजमध्ये होता, लक्षच नाही त्याचं. मग संध्याकाळी काय केलं, सगळ्यांना केक खायला घेतला बघा. माऊलीचा खाऊन झालता, माऊली बसला होता साईडला. आणि मी इथं काय करते, इथं मी शेंगदाण्याचं कूट आणि ते एकदाच करून ठेवते. मला जवसाची चटणी पण करायची होती. जवस पण भाजून झालं, शेंगदाणे भाजून झालं, ते दोन्ही थंड झालं. त्याच्यामुळे तोपर्यंत आधी शेंगदाणे काढून घेतले. शेंगदाण्याचा कूट झाला करायचा. आणि बाकीचे शेंगदाणे होते ना भाजलेले, ते ठेवून दिले. कारण ते पोहे किंवा उपीट करतो ना आपण, त्याला लागतं काय रे, म्हणजे अशी तयारी करून ठेवली का आपल्याला स्वयंपाकाला पण वेळ लागत नाही, पटकन आपला स्वयंपाक होतो. हे बघा, माझी जवसाची चटणी झालेली आहे. मी आधी काढून घेतलं जवस सगळं मिक्सरमधून.
नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं, आधी जिरे टाकली आणि आपलं म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ना तेवढं तिखट टाकून घ्यायचं बघा. त्याच्यामध्ये मी तिखट टाकलं, तिखट पण कमी जास्त तुमच्यानुसार. आमच्यात थोडं म्हणजे ही मिरची का लई तिखट नव्हती, मग त्याच्यामुळे जास्त टाकलं. आणि आमचे बारके पोरं पण खात येतं. आता संपली होती मिरची, मग लगेच म्हटलं काढून ठेवावं, नाही तर तसंच राहिलं की राहून जातं. आणि त्यात थोडेसे लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि ते मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं. झाली आपली जवसाची चटणी तयार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या.